ओव्हरथिंकिंग किंवा अतिविचार थांबविण्यासाठीचे उपाय. नमस्कार मित्रांनो, आजच्या भागात आपण काउन्सिलिंगच्या दृष्टिकोनातून ओव्हरथिंकिंग म्हणजेच अतिविचार कसे थांबवता येईल याचे उपाय पाहणार आहोत. तुमच्या मनात एकाच गोष्टीचा विचार पुन्हा पुन्हा चालू आहे का? रात्री झोपताना सुद्धा एखादा विचार तुमच्या मनामध्ये सतत येत राहतो. लहान सहान गोष्टीचा तुम्ही खूप विचार करत बसता. जर या सर्व प्रश्नांची उत्तरं हो असतील तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी. कारण आज मी तुम्हाला काउन्सिलिंगच्या दृष्टिकोनातून ओव्हरथिंकिंग थांबवण्यासाठी असे 5 प्रभावी उपाय सांगणार आहे, जे तुम्ही लगेच वापरू शकता. आणि फरक स्वतः अनुभवालच. आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे हे उपाय फक्त ऐकण्यासाठी नाहीत, तर प्रत्यक्ष आयुष्यात वापरण्यासाठी आहेत. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटचा उपाय तुमचं मन पूर्णपणे शांत करू शकतो. उपाय क्रमांक 1. जेव्हा मनात सतत विचार येतील तेव्हा तुम्ही जिथे कुठे असाल तेथील कोणत्याही एका वस्तूकडे लक्ष द्या. त्या वस्तूचे बारीक निरीक्षण करा. एकटक त्या वस्तूकडे पाहत राहा. त्या वस्तूच्या चांगल्या वाईट गोष्टी शोधा. त्या वस्तूतील तुम्हाला आवडणारी एक चांगली गोष्ट कोणती ती लक्षात ठेवा आणि मित्रमंडळींना ती सांगा. उपाय क्रमांक 2. स्वतःला प्रश्न विचारा आणि मनातल्या मनात स्वतःच त्याचे उत्तर द्या. मी कुठे आहे? या ठिकाणी काय सुरू आहे? माझ्या आयुष्यातील ही महत्त्वाची वेळ आहे, मग मी आत्ता काय करायला पाहिजे? मग पहा, तुमचं मन म्हणेल, अरे, ही तर सकाळची वेळ आहे, व्यायाम कर. ही प्रार्थनेची वेळ आहे, प्रार्थना म्हण. ही जेवणाची वेळ आहे, जेवण कर. त्यामुळे तुम्ही आपोआप ती कृती कराल आणि तुमचं ओव्हरथिंकिंग थांबायला तुम्हाला मदत होईल. उपाय क्रमांक 3. तुमची आवड, छंद काय आहे ते शोधा. रेखाटन, चित्र काढणे, रंगकाम, झुंबा, पोहणे, बागेत फिरणे, गाणी म्हणणे, असा कोणताही एखादा छंद जो तुम्हाला आवडतो, जो तुम्ही जोपासला आहे. मग काय, जा यूट्यूबवर आणि शिका काहीतरी नवीन. उपाय क्रमांक 4. ज्या ठिकाणी बसून बसून तुमच्या मनात जास्त विचार येत आहेत ना, पहिल्यांदा ती जागा सोडा. बाहेर फिरून या. बाहेर जाणं शक्य नसेल तर अंगणात, गॅलरीत उभे राहा. उपाय क्रमांक 5. पहिल्यांदा TV, मोबाईल, कोणत्याही स्क्रीनपासून बाजूला व्हा आणि सफाई करायला सुरुवात करा. तुमचं घर, अंगण, कपडे, भांडी, तुमच्या वेगवेगळ्या वस्तू अगदी मनापासून स्वच्छता करायला सुरुवात करा. मग बघा, मनही आपोआप स्वच्छ होईल आणि ओव्हरथिंकिंग पळूनच जाईल. या 5 उपायांपैकी कोणता उपाय तुम्हाला आवडला हे कमेंटमध्ये जरूर शेअर करा. आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तुमच्या प्रश्नांची उत्तरं निश्चितपणे मिळतील. जर तुम्हाला काउन्सिलिंग पाहिजे असेल तर खाली दिलेल्या नंबरवर व्हॉट्सॲप मेसेज करा. धन्यवाद.